हाय नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आणि प्रिया ब्लॉगला सुरुवात करते. आज आम्ही आलो होतो, रविवारची सुट्टी होती आणि आम्ही आलो होतो पेरूच्या वाडीला. तर बघू शकता खूप छान असा परिसर आहे पक्ष्यांची. या पेरूच्या वाडीला येऊन मी ना खूप छान असं मस्त बघितलं की तिथं पक्ष्यांची पण वाडी आहे आणि खूप छान असं येऊन वाटलं नव्हतं की एवढी छान तिथं चुलीवरची मिसळ बघू शकता इथं. आणि खूप अशी टेस्टी लागली आम्हाला, खूप म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्ली आणि खूप छान वाटलं इथं येऊन. नक्की तुम्ही येऊन भेटू शकता इथे आणि खूप छान वाटलं. आणि इथं पेरूची आईस्क्रीमसुद्धा भेटते आणि त्याच्यात जसं पेरूमध्ये तिखट वगैरे टाकून खातो तसं आपण त्या आईस्क्रीममध्ये तिखट वगैरे टाकून खात होते तिथं लोक. पण आम्ही पण ट्राय केला. तुम्हाला सांगते इथं एवढी गर्दी होती आणि अक्षरशः लोक वेटिंगला उभे होते बाहेर. आणि आम्हाला कसा तरी नंबर लागला आमचा आणि आम्ही पण मस्त मिसळ त्याच मिसळ खायचा आनंद घेतला आणि खूपच छान अशी मिसळ लागली. तुम्ही नक्की या आणि भेट द्या आणि चुलीवरची मिसळ ट्राय करा. मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला आणि इथं पेरूची आईस्क्रीम होती. खूप गर्दी होती इथे. बघा सगळेजण आईस्क्रीम खात आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन. आणि इथे वेगवेगळे गेम पण असे बघायला भेटले आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. इथे वेगवेगळे गेम होते. आम्ही सगळे गेम वगैरे बघतच चाललो होतो आणि इतके छान छान गेम होते खेळायला. अक्षरशः आम्हाला म्हणजे इतकं छान वाटलं इथे येऊन आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि असे वेगवेगळे गेम देऊन पैसे वगैरे द्यायचे असतात आणि ते गेम खेळायचे असतात आणि खूप छान वाटलं, मस्त वाटलं आणि एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो असं मुलांना वगैरे खेळण्यासाठी, त्यांना काही दुसरी गेम खेळायची होती. इथं खूप गर्दी झालेली होती आणि इथं काहीतरी वेगळंच गेम होती, त्याच्यामुळं आम्ही काही तिथं थांबलो नाही जास्त. आणि इथं बघा, हे बघा लहान मुलांसाठी खूप छान असं म्हणजे एकदम भारी केलेलं होतं आणि मस्त होतं आणि खूप छान वाटलं इथे. इथे आम्ही आता आतमध्ये शिरलो आणि तिथं तिकीट होतं. पक्ष्यांची वाडी म्हणतात याला. आतमध्ये गेल्यावर इथं पशु बघायला भेटले आम्हाला आणि खूप छान असे पशु होते. मस्त वाटलं इथे, म्हणजे खूप मस्त वाटलं इथे येऊन. वाटलं नव्हतं एवढे छान असे पक्षी बघायला भेटते ना आम्हाला आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. आणि इथे बघू शकता, इथं अंशुमन त्यांना पेरू खाऊ घालतोय. पेरू झाडाचा तोडला त्यांनी तिथला आणि तोच खाऊ घालत होता. तर बघू शकता आणि खूप असं मस्त होतं इथे.
4-5 माणसांना आतमध्ये सोडत होते आणि असे दाणे वगैरे देत होते हातामध्ये आणि पक्ष्यांना हातात घ्यायचं आणि ते दाणे खातात. हे बघा माझ्याकडे तर 2 पक्षी आले होते अक्षरशः आणि एक असा खूप असा मोठा पोपट होता. तो नव्हता येत कारण तो डायरेक्ट असं चावायचा. तर हे असे छोटे छोटे पक्षी डायरेक्ट हातावर येऊन बसायचे आणि दाणे खायचे. खूप छान अशी मजा यायची ना. नंतर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि भेटूया अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.